मोसाद म्हणजे इस्रायलने आतापर्यंत अनेक इराणचे शास्त्रज्ञ मारले आहेत, त्यांचे राजकीय नेते मारलेले आहेत, त्यांचे जनरल्स मारलेले आहेत. कारण इराणला इस्रायल स्वतःचा एक मोठा शत्रू समजतो. कारण जे वेगवेगळे दहशतवादी गट किंवा मिलिशिया जे इस्रायलच्या विरोधात काम करतात, या सगळ्यांचं जे फंडिंग आहे ते इराणने केलं आहे. उदाहरणार्थ हमास ज्यांनी तो दहशतवादी हल्ला केला होता 7 ऑक्टोबरला, त्याचं फंडिंग पूर्णपणे इराण करतं. हिजबुल्ला जो गट काम करतो लेबनॉनमधून, त्याचं फंडिंगसुद्धा इराण करतं. आणि याच्याशिवाय हुथी जे येमेनमधून फायर करतात, त्याचंसुद्धा फंडिंग जे आहे ते इराण करतो. या सगळ्यांचं लक्ष हे सारखं इस्रायलवरती असतं. तर त्याच्यामुळे जर या गटांना त्यांची कंबर तोडायची असेल तर यांच्या नेतृत्वाला मारणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून यांचं नेतृत्व जे लपलं असायचं इराणमध्ये, त्यांना मारण्याकरता मोसाद आणि इस्रायलने अतिशय प्रयत्न करून त्यांना मारलेलं आहे. याच्याशिवाय जो इस्रायलचं दुसरं लक्ष असतं, त्यांचे अणुसंशोधन करणारे शास्त्रज्ञ. असे अनेक शास्त्रज्ञ आहेत जी इराणची क्षमता वाढवत आहेत अणुबॉम्ब तयार करण्याची. तर त्यांना मारलं तर याच्यामुळे जे अणुसंशोधन आहे ते मागे पडेल. म्हणून अनेक वेळा शास्त्रज्ञांना सुद्धा मोसादनी ट्रॅक केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा मारलं आहे. माफ करा. याच्याशिवाय अनेक मोठे जनरल की ज्यांनी इराणचे मोठे जनरल आहेत आणि ते पूर्णपणे इस्रायलच्या विरोधात आहेत, खास तर इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड यांचे. तर त्यांना सुद्धा मारण्यामध्ये पद्धतशीर मोहीम जी आहे ती इस्रायलनी राबवलेली आहे. इस्रायलची ही पद्धत आहे की त्यांचं जे युद्ध त्यांच्या शत्रूच्या विरोधात असतं हे ते अतिशय पद्धतशीरपणे ओव्हर अ लॉंग पिरियड चालू ठेवतात आणि आपले शत्रूंना, मग ते शास्त्रज्ञ असो की पॉलिटिकल हेड असो की कुठल्या मिलिशियाचे मुख्य असो, त्यांना वेचून त्यांना मारतात. आणि यामुळे या सगळ्या गटांची क्षमता कमी होते आणि त्यामुळे इस्रायल जो आहे तो अजून सुरक्षित होतो. तर त्याकरता मोसाद जी इस्रायलची गुप्तहेर संस्था आहे याचं कौतुकच करायला पाहिजे, ज्यामध्ये ते टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स वापरतात, ते इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स पण ठेवतात, ते जमिनीवरती असणाऱ्या गुप्तहेरांचा वापर करतात आणि सगळ्या कंबाईंड पद्धतीने ते आपल्या शत्रूंना ट्रॅक करतात आणि त्यांना एक एक करून त्यांना मारतात.